या रमाईच्या गळ्यात घालतो हा पट्टा आणि या यमुनाताईचे पाय बांधतो. ऐका ना शांत पुन्हा जर कोणी असं धाडस केलं ना तर हा वाडा चितेसारखं पेटवून टाकीन मी. कळलं का? जाळून राख करून टाकीन मी सगळ्यांची. अहो शांत व्हा ना. अहो का तुम्ही असं केलं? ते तीर्थ का प्यायला? राक्षस कोण आहे दाखवायला? या 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 सगळ्यांच्या मनात राक्षस आहे आणि तो मी बाहेर काढलाय. अहो तुम्ही शांत व्हा. सगू 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 मला क्षमा कर. सगू क्षमा कर. माझं डोकं फाटतंय. माझ्यातलं जनावर बाहेर येत आहे. सगू मला कळतंय मी काय करतोय कळत नाही. अहो तुम्ही शांत व्हा. चला तुम्ही खोलीत चला. धुतो लोकांनी. तुझ्यासारख्या लहान सात्विक निर्मळ मुलीचा छळ मांडला यांनी. जाळून टाकीन ना मी सगळ्यांना. जाळून टाकेन. माझं जर डोकं पिरलं ना तर एकालाही मी जिवंत ठेवणार नाही. ऐका ना तुम्ही शांत व्हा. चला आपण खोलीत जाऊया. कोणी आमच्या मागे येऊ नका. चला अहो तुम्ही आत चला. बाबाजी कसलं भयानक चूर्ण दिलंय हे. आज आमचा जीवच गेला असता. सखू तू किती समंजस शहाणी आणि सहनशील मुलगी आहेस का. घरच्यांनी तुझा इतका छळ केला तरी तू त्यांचा मार राखतेस. त्यांना उलट बोलत नाहीसच पण मनातही राग ठेवत नाहीस त्यांच्या विरोधात. पण हे घरचे किती निर्दयीपणे वागतायत तुझ्याशी. अहो हे बघा तुम्ही शांत व्हा. स्वतःला त्रास करून घेऊ नका. शांत व्हा. ते तीर्थ पोटात गेलं ना की असंच होतं. हे बघा तुम्ही शांत राहा. तुम्हाला सांभाळावंच लागेल. आपण देवी आईला अभिषेक केलाय ना मग तुम्ही तिचं नाव घ्या ना. मग तुम्हाला छान वाटेल. शांत व्हा. मला खूप खूप त्रास होतो. मला राग पण येतो आणि रडू पण येते. अहो तुम्ही शांत राहा बघ. इथे असं राहा. शांत व्हा. अहो मला क्षमा करा पण मला तुमचे हात बांधावे लागतात. दुसरा कुठलाच उपाय नाही हो माझ्याजवळ. तरी भयंकर घडू नये म्हणून मी तुम्हाला बांधते हो. तुम्ही शांत व्हा. काय होणार नाहीये माझ्या हातून वाकडं तिकडं. पण तुझा छळ करणाऱ्यांना चांगली समज द्यायला हवी ना. काय समजतात काय ते स्वतःला. हो हे बघा तुम्ही कोणालाच काही बोलणार नाही आहात. फक्त शांत राहा. तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका. जास्त ओरडू नका. तुम्ही आधी फक्त शांत राहा. मी मुद्दामच त्या तीर्थात प्यायलो. मला सिद्ध करून दाखवायचं होतं की त्या तीर्थात नक्कीच काहीतरी मिसळलेलं आहे. हो माहिती आहे मला. पण शांत राहा ना. जे काही आहे ना ते सगळं आपला विठुराया बघून घेईल. फक्त राग आवरा आणि शांत राहा. थोड्या वेळाने तुम्हाला आपोआप बरं वाटेल.
क्षमा करा. तुम्हाला बांधून बंद करण्याचं पापी काम मी केलं. अहो, मी जर तसं केलं नसतं ना तर विपरीत घडलं असतं. मला क्षमा करा. विठुरा, क्षमा कर. छे 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 भयंकर, अति भयंकर आहे. भयानक आहे सगळं. वहिनी, त्या चिटकीण सखूने तिच्याच खोलीत दिगूला बांधून ठेवलंय आणि बाहेरून दार बंद करून घेतलेलं आहे. आता बघा काय ते बुवा. हा, आणि दिगूने सुद्धा केवढा मोठा तमाशा केला बघितलंस ना. हो ना, म्हणजे काय. अहो, यांचा तर गळा धरला आणि यमुनेच्या तर थोबाडीत मारली. अहो, आजवर कधी जाऊ बहिणीला मारली होती का, पण यांनी मारली. हो वहिनी, त्या तीर्थामध्ये काही मिसळलं तर नव्हतं ना. नाही नाही नाही, तुम्ही कशाला मिसळाल. ते त्या चटकीनेच केलं असणार होते काम. दुसरं कोण कशाला काही करतंय, नाही का. पण दिगू केवढा संतापला होता. पण सखू समोर त्याची मांजर झाली. त्याच्यावरूनच कळतंय ना आपल्याला काय ते. वहिनी, सोडून द्यावं सगळं. तुम्ही आणि यमुना जाऊन झोपा. हा हा, सोडा सगळं ते. काय आहे, कोळसा कितीही उगाळला ना तर तो काळाच निघतो, नाही का. यमुने, मला बाबांनी कधी नाही मारलं, तूही नाही मारलंस, पण आज दिकूनी असा हात उचलावा म्हणजे हे त्याच्या मनात आधीपासून होतं ना. तू मनाला लावून घेऊ नकोस असं नाही म्हणणार. आणि मी म्हटलं तरी जे घडलंय ते विसरता येणार नाही. पण ही घटना सहज घडलेली नाहीये. बाबाजी, गुरु, झिंगरोबा हे सगळं बघत असतील. मी त्यांना कौल लावून काय तो तोड विचारते. हा, चल आज चला आता. उठ उठ उठ, चल ये. हो, तुम्ही पण चला आता आतमध्ये. नको तिकडे नाक खुपसून उगाच शिव्या खाऊ नका. चला. आलोच. तू हो आत, आणि ह्या विनूला पण घेऊन जा. मी जरा वहिनी. विन्या, नाव काढू नकोस तिचं. आता ही वेळ तिची चिंचेवर नाही तर पिंपळावर झोलायची आहे. तुला पण नेल ती फरफटत. चल आज, चल आधी. विनू, तू चल आधी आत. काय वहिनी 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 वहिनी, चल चल, आपलं तेच. बाबाजी, बाबाजी, अजून जल सिद्ध व्हायला येळ आहे बाहेर. या ते तारे चमकून नाहीसे होत आहेत की नाही. तसं नाही व्हायला पाहिजे. ते कायमचे चमकले पाहिजे. मगच आपण म्हणू शकतो का हे जल सिद्ध झालंय. बाय, आता आवाज बी जवळ आली. आमचा संकल्प पूर्ण व्हायलाच पाहिजे.
अष्टक तर आजच पूर्ण होणार आहे आणि मग अवसेला आमचा संकल्प. अहो, पण आज ते पूर्ण कसं होणार? 7 झाले, अजून एक बाकी आहे की. अरे डोमकावळ्या, तुला काय सफाई सांगू मी? जे काही सांगायचंय ते चकूच्या कानात सांगेल मी. कसं ते काय चाललंय भैरू दादा? सांगतो ही जळ पूर्ण कायमस्वरूपी तारे असल्यागत चमकणार आणि ते जलसिद्ध होणार आणि मग त्याचा उपयोग होणार. आमुषच्या दिवशी हे जल बाबाजी त्या 8 मुलांच्या अंगावर टाकणार आणि इरे टाकून देणार आणि मग बाबाजींना सिद्धी प्राप्त होणार. मग बाबाजी कुठं बी कोणाच्या बी रूपात जाऊ शकणार. हा म्हणजे? अरे तुला नाही समजणार. पर मला हे समजलंय की आपलं गुरु महागुरु होणार. काय किटकिट आहे पोरांची? विठुरा, आता या मुलांना तूच वाचव. तू आणि सखुताईने आणलेली माझी वाचा या दुष्ट बाबाजींनी काढून घेतली. आता तूच माझा, या मुलांचा आणि माझ्या सखुताईचा आधार. कोणी बांधलं मला? सोडा नाही तर आगच लावतो आता. विठुरा, आवडं लवकर बरं कर. ते खूप प्रेमळ आहेत रे. त्यांची ही अवस्था मला बघवतच नाहीये, सहनच होत नाही. पण मी काय करू रे, हे करणं मला भागच होत. कोण आले? अगं वच्छे, अगं किती घाबरतेस? कोणी आलेलं नाहीये. अगं मी एक छोटीशी जांभई दिली. अगं माझ्यासारख्या शूर माणसाची बायको असून तू घाबरतेस? उगाच फुशारक्या मारू नका. आणि काय हो, मला सांगा, तुम्ही त्या चेटकिणीला परत घरात का आणली? आणि हो, तिने जो काय धिंगाणा घातला तो बघितलात ना? दिघूला तर तिने बांधून ठेवलंय. माझ्या छातीतली धडधड काही कमीच होत नाहीये. हो, मला वाटतं त्या दिघू सारखंच तिने तुमची अवस्था केली तर. अरे सोड, तू माझ्यासारख्या शूर आणि चतुर गजाची तू काळजीच करू नकोस. मी सगळा बंदोबस्त केलाय. म्हणजे तुम्ही काय काय केलं तरी काय? ते अंगावर पांघरून घेऊन झोप. अहो, काय करते? सखू पाणी. सखू पाणी. मला तहान लागली सखू. आऊंचा आवाज म्हणजे आऊंना बरं वाटतंय. विठुरा,
गेली एकदाची. आता विठुरायाचा धावा करत असेल, पण विठुराया देखील कुठे कुठे लक्ष देणार नाही का? हा. हा. तू 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 कोण होते ते दोघं आणि पोत्यात भरून कोणाला नेलं त्यांनी? अगं मूर्ख बाई, ओरडतेस कशाला? हळू बोल. सखूला घेऊन गेले ते, सखूला. सकुला पण कुठे घेऊन गेलेत? ते सगळं इथेच सांगू. चल आज, चल आज सांगतो. चल लवकर, चल 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 चल. अरे माझं तर पटपट चल. अरे धावतो कशा पायी? अरे मी बी या जीवासोबत जरा ध्यानात ठेवू ना. अरे बाजा दा, एकदा की हिला त्या पिंजऱ्यात सोडलं की मी आपण सुटलो. अरे ही चेटकीन हाय, आपल्यालाच काहीतरी करल. चल चल पटकन चल चल चल. हा. वाचवा वाचवा मला, कोणीतरी वाचवा. कोणी आहे का? वाचवा मला, वाचवा. जय जिंगरोबा. माझं एक काम तर परस्परच होऊन गेलं की सखूला आईत इथं आणून सोडलं. सखू मला मला मारायला आली आहे का? घात झाला. ती चेटकीन आपल्या शंभू बाळाला घेऊन पळून गेली. पळाली का ती? पळाली. अगं उठ. शंभू बाळाला घेऊन गेली. अगं काय झालं रमाई? अगं इतके शांत कशी बोलू शकतेस तू? ती चेटकीन शंभू बाळाला घेऊन गेली, पळाली. माझं शंभू बाळ, शंभू बाळ. अगं तसं काहीच नाहीये रमाई. हा काय, शंभू इथेच आहे. रमाई, काय होतंय तुला? काय झालंय? बरं नाही वाटत आहे का? वाचवा वाचवा मला, कोणीतरी वाचवा, वाचवा. पुण्यांदा अडकलीच की नाही पिंजऱ्यात? बरं झालं, हीच जागा आहे तुझ्यासाठी. आता इथंच राहायचं. तुझ्या त्या लाडक्या जिप्रीचा निरोपच तुला द्यायचा राहिला बघ. चिपरीचा निरोप? चिपरी चिपरी तुम्हाला गावली, माझ्या तावडीत गावली जिप्री. बरोबर ओळखलंस तू. लय शहाणपणा करत होती, जागाची हुशारी दावत होती ती. माझ्या माग 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 आली ना,
मग हे आगाऊ कार्टी आहे, तुझ्यापेक्षा जास्त आगाऊ. लईच खोलात शिरत होती. तसं बघायला गेलं तर ती मूळची मुक्कीच नाही का ग, पण तू आमच्यावर कुरगोडी करण्यासाठी तिला वाचा आणली आणि तवा धरणं चुरू 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 बोलतीच ती. आणि त्यात तिनं आम्ही डांबून ठेवलेल्या पोरांना बघितलं. मग काय पोपटावानी कंठच फुटला की तिला. मग सखू आमचं नाईलाज झालं बघ. आम्ही तिची वाचा आधी सारखीच करून टाकली. आता आता बिचारीला बोलता येत नाही ग. म्हणजे आधी सारखी केली वाचा. अगं मुक्की केली तिला, मुक्की. तुम्ही असं का केलं? असं क्रूरपणा का करता तुम्ही? ए बघ सखू, आम्ही जरी तिची वाचा काढून घेतली नसती तरी काय उपयोग तिचा. म्हणजे वाचा असो अर नसो, ती त्या शिवली, हार्या, सोम्या यांच्या बरोबर मारणारच आहे की. होय, आता ती अष्टकातलाच एक भाग झाली ना. हे बघ सखू, त्या चिंधीची 2 पोरं वाचवून तू आमचं अष्टक बिघडवलं. त्यात इथं आमच्या इथं मारलंस तू. मग याचा धडा तुला मिळायला नको का? मिळायला पाहिजे की नाही? म्हणून पहिला धडा झिपरी गावली. एक जागा भरली आणि फक्त एकच रिकामी राहिली. दिवसा तारे दिसेपर्यंत मी त्या समध्यांची काळजी घेणार आहे आणि अमावस्येनंतर काळजी घ्यायची गरजच नाही पडणार.